गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ सकाळची वेळ आहे मित्रांनो. रानात आलो आपण. पंप वगैरे दिसतोय मागं तुम्हाला. 7 वाजलेत आणि असा सूर्य मस्त उगवला आहे. दिसतोय का तुम्हाला? हे बघा इथे इथे पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. आणि लवकर यायचं कारण 6:15लाच लाईट येते. आज आई गेली गावाला, त्याच्यामुळे आपण एकटंच आहे. रात्री आलो आपण पुण्याहून आणि आपल्याला ऊस भिजवायचे कारण परत आता ह्या आठवड्यात दिवसपाळी नाही आहे. ह्या आठवड्यात दिवसपाळी नाही, त्याच्यामुळं हे आत्ता भिजवलं पाहिजे. परत 8 दिवस टेन्शन नाही कारण टेम्परेचर भयानक आहे. तुम्ही बघितलं असेल टेम्परेचरची काय परिस्थिती. आणि म्हणून आपण लवकर आलो आहे. आता दाखवतो तुम्हाला काय सीन आहे. मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं होतं, मागच्या रविवारी इथं आपली पाईपलाईन फुटली होती. तर ते JCBनं मंगळवारी काय केलं, आपण हे मोठं खोड काढलं आहे सगळं आणि इकडं टाकले. त्याच्या खालीच नेमकी बघा पाईपलाईन होती. आता हा काय विषय झाला आहे माझ्या काय लक्षात येत नाही आहे. हे दार नेमकं इथंच होतं का इकडं कुठं होतं? ही पाईपलाईन अशी जोडली, पण आता इथून निघतंय का काय समजा नाही, कारण इथं व्यवस्थित जोडलं गेलं नाही आहे. आता खाली चालू केल्यानंतर, इनामात चालू केल्यानंतर लक्षात येईल की इथं निघतंय किंवा काय होतंय ते. हे असं शेरखिळ्यावरती तिनं आई पाणी सोडून गेली होती. झालंय का काय कारण ही पाईपलाईन सगळी मागं सरकली ना. तो एक पाईप आणला होता पाईप जोडायला. बहुतेक दार एवढं लांब नव्हतं, दार इथंच कुठंतरी होतं. माझ्या मते इथं दार असावं. थोडंसं पलीकडे गेले, बघू काय होतंय. बाकी ऊस पाहू शकता तुम्ही आणि ऊसातलं गवत पण पाहू शकता. भयानक गवत आलं आहे आता मला वाटतं हे खुरपून घ्यावं का डायरेक्ट ऊस बांधून घ्यावं हेच समजा नाही आता. कारण खुरपून बसण्यात फार वेळ जाईल, परत 3-4 हजार रुपये खुरपायला जातील. तर माझं म्हणणं आहे सालं एकदम खत टाकून आहे ना हे कामच करून घ्यावं. पण खतं पण परत खतवाल्यांचा पण संप आहे काहीतरी दुकानांचा, ते पण आणून ठेवावं लागेल. आजच्याच दिवस आहे, उद्यापासून त्यांचा 26 तारखेपासून संप आहे. मस्त आहे ऊस एकदम. चला चालू करू मोटर आणि घेऊ भिजून पटापट. पंप पण आणला आहे आपण. भुईमुगावरती एक स्प्रे द्यायचा आहे. 11 वाजता आपल्याला परत मामांच्या गावाला जायचं आहे. मामांच्या गावची यात्रा आहे. हे बघा, हे बघा कसलं जंगल निघलं आहे का, कसलं भयानक निघलं आहे. पर पाईपलाईनची आंबवली राव त्याने. ही झाडं सगळी काढायच्यात बरं का, वेळ नाही आपल्याला. नाही तर ही झाडं, ती तिकडची झाडं, आता ऊस गेल्याशिवाय इकडची काय निघणार नाही. पण ही आणि इकडची झाडं सगळी काढायच्यात एखाद्या रविवारी आता JCB बोलून. चला परत यात्रेला जायचं आहे. मामांच्या गावची यात्रा आहे, तिकडं जायचं आहे. हिचंही बहुतेक पाणी चालूच आहे. भुईमुगावरती स्प्रे वगैरे घेऊन झाला पाहिजे. मोटर पहिले चालू करून येऊ. तुम्हाला ऐकू येते का ना गाणं काय माहिती. विठ्ठल विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. सकाळ सकाळ मस्त वाटते. सप्ताह चालू झाला आहे शुक्रवारपासून आपल्या गावचा, त्याच्यामुळे टेप लागला आहे. आवाज आहे का मित्रांनो? आवाज आणि भयानक पाणी सुटलं आहे कॅनलला, भयानक. मागच्या वेळेस कमी होतं, मी म्हटलं कॅनल बंद झालं असेल, पण आता 8 दिवस झालं फुल स्पीडमध्ये कॅनल चालला आहे. बा कुठलं कुठं पाणी आलं आहे, काय माप आहे का त्याला? बाप रे बाप, काय खरं नाही. यावेळेस जास्त पाणी सोडले. अरे बाबा, यावर्षी एल निनो आहे, त्याच्यामुळं पाणी जपून वापरा. यावर्षी लागणी वाढवाव्यात का नाही काय कळा नाही, कारण पावसाचं प्रमाण कमी सांगितलं यावर्षी. कसं चाललंय पाणी. जास्त पाणी सुटले. इकडून एवढं पाणी वाहत नाही. मागच्या रविवारी एवढं पाणी नव्हतं, फुल भरलं बघा.
हे ऑटो टाकला आहे. 7:24 झालेत. 7:35ला लाईट येते, चालू होईल. ऑटो टाकून ठेवला आपण. जाऊ तिकडं शिरखेतनं गाडी घेऊन. बापरे, पाना लागेल आपल्याला फिरवायला. पाना लागेल ना, वरचं दार खालचं दार. पाना घेऊ एक. दारं बंद करतो मित्रांनो, पूर्ण भिजलो. आत्ता बरं हे वाटतंय थोडंसं थंड, पण अजून अर्ध्या तासाने बरं वाटेल. गरम झाल्यावर गरमी वाढली की बरं वाटेल. इकडं आता शेरखेळ्यातलं बंद केलं आहे. काय थोडंसं लिकेज जाणवतं नॉर्मली, पण बघू म्हटलं पहिल्यांदा ह्याच्यावर पाणी सोडू. ये ना मग वरच्या तुकड्यावर, कारण वाढलं ही. आणि 11 वाजता आपल्याला जायचं आहे. तर मग भावाला सांगू खालचं झाल्यावर बंद कर म्हणून. तर इथलं बघू आता पाणी कसं पटपट येतं आहे का नाही, नाहीतर हातदाऱ्यावरती काढू. भुईमुगाला स्प्रे पण घ्यायचा आहे. तिथंच पाणी जास्त निघत होतं, आता पाणी एकदम जोरात मारतं आहे बघा. ही नामाकडे आलो होतो मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, वावर नांगरून ठेवले. आता बाजूवाला काय करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे आपण काय करायचं ते. बांध चांगलाच सोडलाय मोठा. ही आपली बाउंड्री आहे, रोटर मारताना होईल. बऱ्यापैकी ढेकळं आलेत जरा. ह्याच्यात बकरी बसवायची होती, पण ढेकळं आल्यामुळं बकरी बसणार नाहीत. एक तर रोटर मारावं लागेल, नाहीतर मग एखादा पाऊस पडला तर ढेकळं फुटतील. बघू कसं होतं आहे. बघा 8:10 झाली, लाईट गेली. लाईट आली पण लाईट गेली पण. कसं भिजावून होणार काय कळा नाही. टिटव्या ट्याव 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 करतात. लाईट आली बघा आत्ता परत. असे 5-5 मिनटाला लाईट जाते, त्याच्यामुळे हे काय पटपट व्हाय नाही भिजावणं बघा. गवत विचाराल तर काय बोलायचंच काम नाही, भयानक गवत उगावले. ऊस चांगला आहे बरं का खोडवा. खालचा थोडासा नरम आहे, पण शिरखिळाने हा एकदम खोडवा चांगला आहे. काय केलं आता, इथं एक बँड लावले. बँड लावून पाणी सोडले इकडच्या साऱ्या सरीव. हे झाले की म्हणलं ही असं 1-2 इकडच्या 3 साऱ्या तिकडच्या 3 साऱ्या काढल्या तर मध्ये एकदम जोरात पाणी चालेल. तोपर्यंत म्हणलं भुईमुगावरती एक स्प्रे घ्यावा. आपल्याकडे शिल्लक होतं 13-40-13 आणि मल्टी मायक्रो न्यूट्रिएंट, हे 2च कंटेंट घेतल्यात. आणि थोडासा 0-52-34 पाहिजे होतं, पण आता नाही ग्रेड आपल्याकडं. चला घेऊ 1-2 पंप काय लागतील ते पटकन. काय 8:30 वाजत गेलो, होणार नाही असं चिन्ह. आपल्याला 11 वाजता जायचं आहे, तर हे भिजवलं पाहिजे कसं तरी एक तुकडा आणि खालच्या मग लावून गेलं पाहिजे. बघू कसं होतं आहे. पहिला पंप मारून घेऊ, मग बघू नियोजन. लाईट एवढी परेशान केली मित्रांनो, काही बोलायचं काम नाही. वरच्या तुकड्यातलं एक 3-4 सर राहिलेत, थोड्या भिजावूनच उरका नाही. असेल पुढं आलं की लाईट जाते. 6-7 वेळा लाईट गेली. आता काय केलं, खालच्या उसाव सोडलं, कारण 12:30 वाजत आलं तर आपल्याला परत शिंदवडीला जायचं मामांच्या इकडे. उशीर होईल जायला, आपल्याला 2-1 तास लागतील, 2-2.5 तास. त्याच्यामुळे म्हटलं आता खेळण्यात काय अर्थ नाही. त्या मोठ्या उसाव सोडले. असं आहे बघा एकंदरीत ऊस. पण कसं आहे, आपण आता कोंबडी खत टाकले त्यामुळे पाण्याला चालणार नाही, कारण आता परत 8 दिवस पळी नाही हो. त्याच्यामुळे थोडी गडबड केली. इकडे साऱ्या राहिल्यात, पण इकडे एक 3-4 साऱ्या थोड्या राहिल्यात. 4-5 फूट राहिल्यात. त्याचं पाहिली तुम्ही, ते 30 सरी तिथपर्यंत आली, एवढी राहिली. एक 2 साऱ्या राहिल्यात. हे थोडंसं ही सरी थोडी जास्त राहिली. हे थोडं तोंडाला इकडं काय होतं, जरा मोठं पाणी घेऊन इकडं चढ झाला आहे, त्याच्यामुळं पाणी चढत नाही. बाकी इकडं चांगला गारा झाला आहे. इकडं जर पाहिलं तुम्ही तेव्हा अजून पाणी याच्यात असंच आहे. इकडं चांगलं भिजलं आहे. लाईटच लय त्रास देते, 2-2 मिनटाला जाते. जाणार कधी आता. आजचा दिवस मोकळा असता तर मग त्यात हातदाऱ्यावर काढायचं होतं, पण हातदाऱ्यावर जुळला नाही. ते पाईपन हे त्यानं काय झालं, बराच गोळ झाला. त्याच्यामुळे म्हटलं याच्यावरती सोडवून जावं. ते तिकडे मोटर चालू आहे, त्याच्यावरनं लक्षात येतं लाईट गेली का काय. ते टोमॅटो लावल्यावरती, टोमॅटो का मिरची काय माहिती, मल्चिंगवरती नियोजन झालं. चला जाऊ आता, उशीर नको करायला.
लावले सगळं मार्गे एअर वगैरे काढला, थोडा एअर पकडत होता, एअर काढला, चालू आहे नियोजन. चला, पालखी मार्ग आहे हा मित्रांनो, पंढरपूर रोड, आळंदी पंढरपूर. बरंचसं काम झालं तर या बाजूला आहे ना ही पालखी जाणार, त्या बाजूने झाडं वगैरे लावल्यात पण अजून काय झाडं मोठी नाहीत झाली. हे साधारणतः आपण आता तरडगावच्या पुढे, रोड एकदम टाकाटक झालेत, मस्त झालेत रोड आता एकदम. शिवाजी महाराज, वडजलला आलो आता, निंभोर आलो फलटण मध्ये. रोड चांगला असल्यामुळे काय नाही, पण फलटणच्या पुढं मला वाटतं ना आत्यापुत्याच्या धरमपूरच्या अलीकडे टोल नाका त्यांनी चालू केलाय. आपण टोल नाका वाचवण्यासाठी आपण जाऊ पवारवाडी मार्गे. चला, भयानक ऊन लागते, AC चालू आहे 2 वरती, तरी पण गरमी भरपूर आहे बाहेर. टेम्परेचर 40+ आहे बहुतेक आज. चला.